न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सांगली जिल्हा सैनिक शेतकरी फाउंडेशनचा महामेळावा उत्साहात संपन्न, नागरिकातून व महिलांतून महामेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद। सांगली तासगाव येथे शनिवार 2 मे 2026 रोजी सैनिक शेतकरी फाउंडेशनच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्री जयंत काका मैदानकर व तालुका अध्यक्ष संजय दाजी चव्हाण यांनी महामेळाव्याचे नियोजन केले होते। संस्थापक अध्यक्ष माननीय श्री मनोज कुमार डांगे साहेब यांचा हलगी ताशाच्या गजरात भव्य सत्कार घेण्यात आला होता। डांगे साहेबांच्या वरती जीसीपी मधून पुष्पवर्षाव करण्यात आला। सैनिक शेतकरी फाउंडेशनचा महामेळावा तासगाव येथील तहसील कार्यालयासमोरील मैदानात घेण्यात आला होता। यावेळी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, विभाग प्रमुख यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवलेली दिसून आली। संस्थापक अध्यक्ष माननीय श्री मनोज कुमार डांगे साहेब यांनी प्रथम सर्व पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन दीप प्रज्वलन केले। त्यानंतर डांगे साहेबांनी छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले। जिल्हा अध्यक्ष जयंत काका मैदानकर यांच्या शुभ हस्ते आलेल्या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। तसेच सैनिक शेतकरी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना संस्थापक अध्यक्ष माननीय श्री मनोज कुमार डांगे साहेब यांच्या शुभ हस्ते पदभाराचे सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी सर्व नागरिक उत्साही व आनंदी दिसून आले। जिल्हा अध्यक्ष जयंत काका मैदानकर व तालुका अध्यक्ष संजय दाजी चव्हाण यांनी येणाऱ्या पाहुण्यांची बसण्याची व पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय केलेली होती। माननीय श्री मनोज कुमार डांगे साहेब यांनी आपल्या वक्तव्यातून सैनिक शेतकरी फाउंडेशनच्या माध्यमातून सर्वांना फाउंडेशनबद्दल संपूर्ण माहिती दिली। त्यामुळे सैनिक शेतकरी फाउंडेशनच्या सभासदांमध्ये मोठी वाढ होत असलेली दिसून आले। याचा सर्व नागरिकांनी व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष माननीय श्री मनोज कुमार डांगे साहेब यांनी केलेले आहे। इंडिया न्यूज 28 सांगली व सातारा जिल्हा हेड प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट।